करूया. नमस्कार, माझं नाव अजित पिंजारी आहे. आशाती कॉम्प्युटर्स नावाची संस्था आपण रन करतोय. मी 35 वर्षापासून या स्टिचिंग व्यवसायामध्ये आहे. MTSL बरोबर सुद्धा मी अगदी बिगिनिंग पासून आहे. आमचे सुद्धा MTSL चे सेंटर आहेत. माझ्या स्वतःच्या 3 ब्रांचेस आहेत आणि आपण MSCIT व्यतिरिक्त इतर कोर्सेस सुद्धा रन करतो. आता मी जो नवीन कोर्स बद्दल बोलतोय तो कोर्स कोणता आहे तर स्टॉक मार्केट आहे. ह्या प्रमाणामध्ये इंटरनेटचा वापर करायला लागले, हाऊसवाईफ पण उपयोग करायला लागले या सगळ्या गोष्टीचा. तुम्ही बघितलं असेल की इझिली तुम्हाला 4 जाहिरातीनंतर एक अशी जाहिरात दिसते जी एकतर रमणीची असते किंवा स्टॉक मार्केटची असते किंवा विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना ऍक्च्युली फिनान्शियल लिटरसी नाही अशा लोकांना आकर्षण वाटेल अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांची फक्त फसवणूक होते. मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की स्टॉक मार्केट एक अशी गोष्ट आहे की जिथं 90% पेक्षा जास्त लोकांना फक्त प्रॉफिटच होतो आणि 10% लोक आहेत ते अशीच लोक आहेत जे केवळ दुसऱ्यावरती अवलंबून असतात. आणि हे जे 90% लोक आहेत ना हे दुसऱ्यावरती अवलंबून असून सुद्धा ते खूप बारीक लक्ष ठेवतात आणि त्यांचा या सगळ्या गोष्टीवरती किंवा ऍक्टिव्हिटीवरती बारीक लक्ष असतं. मग न्यूजपेपरला किंवा इतर ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो किंवा ते सेबी मध्ये डिक्लेअर केलं होतं की जवळ 90% लोक नुकसानीमध्ये आहेत. हे कोण आहेत तर हे इन्व्हेस्टर नाहीत, हे सगळे गॅम्बलिंग करणारी लोक आहेत. आणि गॅम्बलिंग करणारे लोकांना लॉस होणार हे नक्की आहे. 99 म्हणण्यापेक्षा आपण 100% म्हणलं तरी पण चालेल. क्वचित एखादा लाखातला 8-10 लोक असे आहेत की ते गॅम्बलिंग मध्ये सुद्धा यशस्वी होतात. मग रमी खेळायला काय वाईट आहे? रमीमध्ये सुद्धा शक्यता आहे जिंकण्याची, पण हारण्याची पण शक्यता ती जास्त आहे. मग शुअर शॉट 100% रिझल्ट मिळेल, चांगले पैसे मिळतील अशी गोष्ट कोणती? तर मग ते इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करायचा असतो, शिकून घ्यायचं सिस्टीम आणि मग शिकल्यानंतर विद्यार्थी कधीही नुकसानीमध्ये येणार नाही. मी मागे सुद्धा जेव्हा फ्री लेक्चर घेतलं होतं तेव्हा पण मी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की महिन्याला आपण 2,000 रुपयाची जर सेव्हिंग करत असू तर 2,000 रुपये सुद्धा 70-80 लाखापर्यंत जातात किंवा थोडा आपण धीर धरला थांबलो तर ती रक्कम 1.5 कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकते. मग 2 ते 3,000 रुपयाची जर बचत मला इतकी मोठी रक्कम मिळून देत असेल तर ते गॅम्बलिंग करून नाही, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. आता तुम्हीच बघा ना, तुमच्या घरातल्या लोकांनी जर का सोन्यामध्ये पैसे गुंतवले असतील, थोडे का आहे ना 2 तोळे 3 तोळे 4 तोळे सोनं घेतलं असेल आणि तेव्हाची किंमत ती 30-40 हजार रुपये होती, आज ते 1 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे 60,000ची गोष्ट 2 तोळे सोनं असेल तर 60,000ची वस्तू आज तुमच्याकडे 2 लाखाची वस्तू झालेली आहे. म्हणजे जेव्हा आपण गुंतवणूक केली ते 60,000 सुद्धा आपण कदाचित EMI ने भरले असतील. आज तुमच्याकडे 2 लाखाची ती ऍसेट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला परत 2 ते 1.5 लाखापर्यंत कर्ज सुद्धा मिळू शकतं. तर तेच 2 लाखाचं माझ्याकडे ऍसेट आहे, त्याच्यावरती 1.5 लाखाचं कर्ज काढून परत नवीन ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातून परत इन्कम वाढवलं तर हे संख्याशी वाढवून जाते. आणि हीच ती सिस्टीम असते. इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, आपल्याकडे असलेले थोडेसे पैसे योग्य ठिकाणी गुंतवायचे, ते थोडेसे वाढू द्यायचे, वाढल्यानंतर त्या पैशापासून अधिक चांगला रिटर्न कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायचा. आणि या सगळ्या गोष्टी फिनान्शियल लिटरसी मध्ये येतात. मग स्टॉक मार्केटमध्ये लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी काय हे सगळं त्यांना एकदा समजावून सांगितलं. आणि तरी सुद्धा त्याला गॅम्बलिंगच करायचं असेल त्याला ट्रेडिंग म्हणतो. तर ट्रेडिंग करण्यासाठी सुद्धा काही नियम असतात, काही निकष असतात. ते कसे असतात, त्याचा सराव कसा करायचा असतो हे सगळं जर समजावून सांगितलं. ते सराव करून घेतल्यानंतर त्याचे पैसे घेतो आपण. ती परीक्षा मी परीक्षा कशी घेतो सांगतो. विद्यार्थ्यांना मी सरळ व्हर्च्युअल मनी देतो आणि सांगतोय व्हर्च्युअल मनी तुझ्याकडे 1 महिना आहे, तुला 1 महिन्यामध्ये ह्या 1 लाखाचे फक्त 1,20,000 करून दाखवायचे. म्हणजे त्याला 1,20,000 करता आले तर सिंपल आहे. जर त्याच्याकडे 30,000 रुपये असतील तर तो 30,000चे 36,000 करू शकतो, म्हणजे 20% रिटर्न काढू शकतो. खरे पैसे नंतर लावायचे, पण खोटे पैसे जर नुकसान झालं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. बरं,
जे विद्यार्थी असं ट्रेनिंग घेतात त्या विद्यार्थ्यांना एका सवय लागली आणि त्यांच्या ते जेव्हा करेक्टली या सगळ्या गोष्टी करतात, व्हर्च्युअल मनी मधून सुद्धा मी सांगितलं 1,00,000चे 1,20,000 करून दाखव, हा विद्यार्थी काय करतो 1,50,000 करून दाखवतो. एकदा होऊ शकतं चुकून, सेकंड टाइम पुण्याला प्रयत्न केला 1,60,000 करून दाखवले, तिसऱ्यांदा 1,40,000 केले. याचा ऍव्हरेज जो आहे तो जवळजवळ 50% रिटर्नचा आहे. महिन्याला 50% रिटर्न काढू शकतो अशा हा व्यक्ती आहे. तुम्हाला गंमत वाटेल, परंतु आज मार्केटमध्ये फंडेड अकाउंट आहेत. फंडेड अकाउंट म्हणजे काय? समजा एक व्यक्ती अशी असते, समजा मी एक्झाम्पल सांगतो बरं का, माझ्या अकाउंटला काही रक्कम आहे, मोठी रक्कम आहे, परंतु माझ्याकडे इतका वेळ नाहीये की त्या पैशाला योग्य इन्व्हेस्टमेंट करून त्याची रक्कम मला वाढवायची. तर मी काय करतो, अशा फंडेड अकाउंट क्रिएट करून ते काही लोकांना चालवायला देतो आणि त्यांना मी अट टाकतो की मला 20% रिटर्न पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न असतील ते तुमचे. अशा पद्धतीने आज मार्केटमध्ये इझिली विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहेत, विद्यार्थी करू शकतात. पण ह्याला लागतं खूप प्रचंड डोकं, खूप व्यवस्थित अभ्यास लागतो आणि जे ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करू शकतात त्यांनाच ह्या संधी असतात. बरे जमतं का नाही जमतं हे कसं करेल? आपल्याला त्याला सराव करावा लागतो आणि पहिल्यांदा सिस्टीम समजून घ्यावी लागेल की काय नसते नेमकी सिस्टीम. आणि सगळी सिस्टीम समजून घेण्यासाठी एक कोर्स मी डिझाईन केलेला आहे. आपल्याकडं नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या काही परीक्षा असतात, त्याला NISM असं म्हणतात. त्याच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यायच्या असतात, त्याचं सर्टिफिकेशन विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्यांना करिअरसाठी जॉबसाठी सुद्धा ते सर्टिफिकेट योग्य ठरू शकतं. एवढंच नाही, हे सर्टिफिकेट घेऊन विद्यार्थी स्वतःच इन्व्हेस्टमेंट करू शकतो, इतरांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सल्ला देऊ शकतो. हे सगळं आपण लिगली करणार आहोत. म्हणून माझ्याकडे आलेला विद्यार्थी कधी त्या विद्यार्थ्याला मी कधीच म्हणत नाही की तू लाख रुपये घेऊन ये आणि मग बघ इन्व्हेस्टमेंट कर, तुझे कसे 1 2 लाख होतात आणि मग तुझं नुकसान झालं तो गेला, असं कधीच होत नाही. पहिल्यांदा आम्ही सिस्टमॅटिकली विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी शिकवतो, सराव करून घेतो आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्याच्या समोर मी बसलेला असतो. माझ्या कॉन्ट्रॅक्ट मधला मी तुम्हाला मगाशीच बोलल्या पद्धतीने 90% पेक्षा जास्त लोक काय आहेत प्रॉफिट मध्ये आहेत. जे 10% लोक आहेत ते असे आहेत की ज्यांनी शेअर्स घेतले तर 10 वर्ष ते बघितलं नाही, ती कंपनी बंद झाली तरी यांना काय माहिती नाही. तर अशा लोकांनी या व्यवसायामध्ये उतरायचंच नसतं. आपण ज्या व्यवसायात पैसे गुंतवलेले आहेत त्या तो व्यवसाय चालू आहे का, त्या व्यवसायाच्या त्या न्यूज आहेत का, त्या व्यवसायामध्ये काही म्हणतात ना अप्स अँड डाऊन चालू आहेत काय, सगळं मला माहिती असलं पाहिजे. आणि मला काहीच माहिती नसेल तर मग मी इतकं दुर्लक्ष करतो तर अशा केसमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायलाच नको. कन्सल्टन्सी सुरू करायला सांगत नाहीये, मी तुम्हाला कोर्स सुरू करायला सांगतोय. तो कोर्स कसा असणार आहे तर बघा, बरेचसे आता विद्यार्थी असतील, प्रोफेशनल असतील, अगदी हाऊस वाईफ सुद्धा स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये खूप उत्सुक आहे. मग त्यांना प्रश्न पडतो की शिकायचं कुठं, तर त्यांना एकमेव पर्याय दिसतो तो म्हणजे युट्यूबवरती 1-2 फ्री लेक्चर बघितले की मग तो सांगतो बघा मी गाडी घेतली, मी बंगला घेतला, मी दुबईची ट्रिप करून आलो, मी एवढे पैसे कमवले, तेवढे पैसे कमवले, आणि तुम्हाला कमवायचे असतील तर माझा कोर्स जॉईन करा. आणि मग हे लोक त्यांचे कोर्सेस जॉईन करतात. काही लोक बेसिक कोर्स फ्री शिकवतात, बेसिक कोर्स झाला की सांगतात ऍडव्हान्सला ऍडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला इतक्या गोष्टी करता येणार नाहीत, मग ऍडव्हान्स ऍडमिशन घ्या. ते कधीही म्हणणार नाही की तुम्ही NISM सर्टिफिकेट घ्या, तुम्ही गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्या, तुम्ही असा अभ्यास करा, हे पुस्तक वाचा, याच्यातून तुम्ही पुन्हा ज्ञान घ्या, कधीच म्हणणार नाही. ते फक्त म्हणतील 1 तासात तुम्हाला शिकायला मिळेल, 2 तासात शिकायला मिळेल, 3 तासात शिकायला मिळेल, खूप 8 दिवसात शिकायला मिळेल, याच्या पुढे काही नाही. आपली सिस्टीम अशी असणार आहे, आपण विद्यार्थ्यांना किमान 1 महिन्याचं पूर्ण ट्रेनिंग देणार आहोत. त्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहोत. पहिल्यांदा त्यांना कळू द्या की कोणकोणते मार्केट असतात, त्यांना हे तर कळू द्या की कोणकोणत्या प्रकारे या मार्केटची व्यवहार करता येतो, आणि मग त्यांना कळू द्या की त्यांना आता कोणत्या सेगमेंट मध्ये जायचं आहे. त्या वर्किंग पीपल आहे, त्यांची ड्युटी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 किंवा 6 वाजेपर्यंत असते, कामावर घरी येता 7 वाजतात, ते कधी शेअर मार्केटमध्ये उतरणार. मग त्यांच्यासाठी वेगळे सेगमेंट असतं, त्याला कम्युनिटी म्हणू शकतो आपण. तर मग कम्युनिटीमध्ये काय तर रात्री 11:30 वाजेपर्यंत ते 12 वाजेपर्यंत ते ट्रेडिंग पण करू शकतात, या व्यतिरिक्त त्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात, स्विंग करू शकतात, कितीतरी ऑप्शन त्यांच्याकरता असू शकतात. तर अशा पद्धतीने त्यांना काम करता येऊ शकतं. काही लोक असे पण असतील ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसा नाहीये, तरी सुद्धा त्यांना काम करायचं, मग कसं करायचं, असे कितीतरी प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळायला सुरुवात होते. बँका वगैरे
त्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जर NISM सर्टिफिकेट असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जातो. मी स्वतः या NISM परीक्षा दिलेल्या आहेत. मी म्युच्युअल फंडचा डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहे. मी मुलांना सांगतो तुम्ही फक्त काय करायचं, परीक्षा द्या आणि परीक्षा दिल्यानंतर बघा 1 महिन्याच्यात तुम्ही ईमेल चेक करा. तुमच्या लक्षात येईल की टाटा बिर्ला या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांची तुम्हाला ईमेल आलेली असतील की आमच्या बरोबर काम करायला मला आवडेल का. फक्त यस म्हणा. यस म्हणजे की नुसतं फॉर्म येतो, फॉर्म व्यवस्थित भरायचा आणि ते काय करतात तुम्हाला परत ट्रेनिंग देतात की कसं सेल करायचं, लोकांना कसं समजावून सांगायचं. बरं, ते तुमच्या बरोबर यायला तयार होतात. तुम्ही म्हणजे की आमच्या 20 लोकांचा समूह आहे, त्यांना समजून सांगायचं म्युच्युअल फंड बद्दल. मग ते तुमच्याकडे येऊन स्वतः लोकांना समजून सांगतील आणि जे काही स्किप चालू होईल किंवा जी काही लमसम अमाऊंट जमा होईल त्याच्यावरती तुम्हाला कमिशन मिळतं. मी मात्र अजून पण स्टॉक मार्केटवरती टेबल आहे. मी लोकांना त्याचा सल्ला देतो, त्याचं ट्रेनिंग देतो आणि त्या ट्रेनिंगद्वारे त्यांचे पैसे कसे वाढवायचे त्यांना मी शिकवतो. तर हीच मेथड मी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा असं सांगतो. स्टुडंट आहे वगैरे मी मुद्दाम 2 ब्राउझर ओपन केले वेगवेगळे, कारण 2 ठिकाणी सेम लॉग इन करता येत नाही ना. ते बघा, विद्यार्थ्याला लॉग इन असणार आहे. विद्यार्थ्याला दिसेल त्याला कोणकोणते कोर्स आपण दिलेले आहेत हे दिसत आहे. तुम्ही डिसाईड करणार त्याला कोणता कोर्स द्यायचा आणि कोणता कोर्स द्यायचा नाही, किती कालावधीसाठी द्यायचा आहे तुम्ही ठरवणार. ID पासवर्ड तुम्ही ठरवणार आहात. ऑनलाईन द्यायचं का ऑफलाईन द्यायचं हे पण तुम्ही ठरवणार आहात. त्यांनी पण लॉग इन केल्यानंतर त्यांनी चेक केलं की इन्स्टिट्यूटचं नाव, तर त्याला काय दिसेल, तुमचं ब्रँडिंग तिथं दिसेल. त्यांनी स्टुडंट डॅशबोर्ड चेक केलं तर तिथं सुद्धा तुमचंच ब्रँडिंग त्याला दिसेल आणि त्याला मिळालेले कोर्सेसची नाव तिथं दिसतील. अजून कोणकोणते कोर्सेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी चेक केलं तर त्याला दिसेल किंवा हा कोर्स आहे असं खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. शिकायचे नाही शिकायचे हा टोटली तो तुमच्या अंडर राहील. त्याचा डेटा सुद्धा तुमच्याकडे राहणार आहे. का तुम्ही वेबसाईटला त्या डेटा टाकणार नाही आहात. तुम्ही खरं नाव टाकताय का खोटं हे पण मला चेक करायची गरज पडणार नाही, कारण अनलिमिटेड विद्यार्थी देतोय. विद्यार्थ्यामध्ये मी कोणताही रॉयल्टी घेत नाही. मी फक्त फ्रँचायझी फी घेणार आहे. सॉफ्टवेअर तुमच्या सुपुर्द केल्यानंतर तुम्ही एका विद्यार्थ्याला द्या नाही तर 1000 मुलांना द्या, मला काहीही अडचण नाही. पण हे सगळं ऑनलाईन सॉफ्टवेअर असल्यामुळे तुमच्या 2 बॅच असतील तर दोन्ही बॅच तुम्हाला सेमच लॉग इन वापरता येणार आहे. तर अशा पद्धतीने ते सॉफ्टवेअर डिझाईन केलेले डेव्हलप केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत त्या दोन्ही गोष्टी मी द्यायचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने आपण स्टॉक मार्केट या कोर्सला खूप पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. अतिशय कमी फी मध्ये तुम्हाला फ्रँचायझी सध्या उपलब्ध करून देतोय. सुरुवात करण्यासाठी आता जे नवीन लोक जॉईन होत आहेत आपल्या ठिकाणी स्टॉक मार्केटचा व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मी शॉर्ट टर्म साठी थोड्याशा फी मध्ये सुद्धा व्यवसाय चालू करायची संधी देऊ शकतो. तुम्ही ठरवा किंवा मला वर्षभरासाठी पाहिजे, 6 महिन्यासाठी पाहिजे, 3 महिन्यासाठी पाहिजे. तुम्ही जाहिरात करा. तुम्ही तुमच्या लक्षात बघा, तुमच्याकडे खूप सारे विद्यार्थी येतील, इंटरेस्ट घेतील. तुमच्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक घ्या आणि मग ठरवा की तुम्ही तो व्यवसाय कंटिन्यू करणार आहात की नाही. या सगळ्या गोष्टी होईपर्यंत तुम्हाला मी सपोर्ट करायला तयार आहे. तुम्हाला याच्यामध्ये संधी दिसते आणि हो, हा कोर्स मोबाईलवरती सुद्धा करता येणार आहे. सेंटू टू B2B असा व्यवसाय करतोय. तर तुम्ही B2C व्यवसाय करणार आहात, पण ते मात्र काय करणार आहे, B2B व्यवसाय करणार आहे. मी डायरेक्टली तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत न पोहोचता मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, डेफिनेटली चांगली व्यवसायाची संधी आहे. ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय तर त्यांनी सहभागी व्हा.